सुप्रभात श्रोते हो. आत्मोपनिषद मधील दर्शन तत्वज्ञान साक्षात्कार पान 233-34 काव्य क्रमांक 19. काव्याचं शीर्षक आहे पुरुषोत्तम योगी अपौरुषेय असतो. ज्याला आपण पुरुषोत्तम 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 म्हणतो, आपण कृष्णाला पुरुषोत्तम म्हणतो, तो अपौरुषेय आहे. याचा अर्थ जो सर्वात उत्तम पुरुष असतो त्याला व्यक्तिगत असं काही नसतं. म्हणजे कृष्ण म्हटला की तो पर्सनल नाही, तो इम्पर्सनल आहे. म्हणून पुरुषोत्तम हा व्यक्तिशः नसतो, पुरुषोत्तम हा वैश्विक असतो आणि नुसता पुरुष हा व्यक्तिगत असतो. म्हणून पुरुष उत्तम, सर्वात उत्तम पुरुष किंवा सर्वोच्च पुरुष हा व्यक्तिगत पातळीवर काहीच नसतो. म्हणून पुरुषोत्तम योगी, कृष्णाला पुरुषोत्तम म्हणतात. आणि योग म्हणजे अखंडता. अखंडता म्हणजे केवळ आणि केवळ अखंड ब्रह्म असलेला किंवा केवळ आणि केवळ अखंड ब्रह्मच म्हणावे असा जो असतो त्याला पुरुषोत्तम म्हणतात. आणि तो पुरुषोत्तम आहे याचा अर्थच त्याला स्वतःचं व्यक्तिमत्व नाही, तो अपौरुषेय आहे. म्हणजे कृष्ण हा दिसला जसा दिसतो तसा सांगायला गेलं, त्याच्याबद्दल कितीही सांगितलं तरी अजून सांगणं उरतच. म्हणून कृष्ण हा जरी होऊन गेलेला एक दिव्य मानव असला तरी तो दिव्य मानव आहे आणि त्याला पुरुषोत्तम यासाठी म्हणतात कारण कृष्णाबद्दल कितीही काही सांगितलं तरी पुन्हा सांगायचं त्याच्याबद्दल उरतच. म्हणजे कृष्णाबद्दल इति म्हणावं आणि शेवटी छे हे नाही, याच्याही पलीकडे तो आहे म्हणून नेती म्हणून गप्प बसावं. जसं परमेश्वराबद्दल वेद इति म्हणाले आणि शेवटी नेती म्हणून केवळ शरण भावाने उरले, तसंच कृष्णासारखा जो पुरुषोत्तम आहे त्याच्याबद्दल इति म्हणता शेवटी लक्षात येतं की नेती म्हणजे आम्ही सांगतो त्याच्याही पलीकडे कृष्ण आहे. म्हणून ज्याला पुरुषोत्तम म्हणतात त्याला व्यक्ती केंद्र नसते. पुरुषोत्तम म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. पुरुषोत्तम याचा अर्थ सर्व अस्तित्वाचा अर्थ, एवढाच त्याचा अर्थ. आणि सर्व अस्तित्वाचा अर्थ नेमकेपणे सांगता येत नाही कारण अर्थ सांगणारा माणूस मुळात मर्यादित आहे आणि मर्यादित अमर्यादिताचं वर्णन करू शकत नाही. म्हणून जो पुरुषोत्तम असतो तो इम्पर्सनल, म्हणजे ज्याच्याजवळ व्यक्तित्व नाही, याची व्याख्या करता येत नाही, हु इज बियॉन्ड डेफिनेशन, असा पुरुषोत्तम असतो. अशा अर्थी पुरुषोत्तम योगी अपौरुषेय असतो. जो पुरुषोत्तम आहे तो वर्णनाच्या पलीकडे आहे असा या शीर्षकाचा अर्थ आहे. आता त्यातली कडवी नंतर समजावून घेऊ, तत्पूर्वी गद्य अर्थ आहे त्याचं स्पष्टीकरण वाचू. आता अर्थ स्पष्टीकरण आहे ते ऐका. मी मज भान अकस्मात जाते आणि तेव्हाच ध्यान चिंतन यांचा उद्भव होतो किंवा ध्यान चिंतनाचे प्रकटीकरण संभवते. रात्र सरते सूर्य येतो, अंधार खाऊन सूर्य दिवस उजळवितो. रात्रीला जसा सूर्य संपवतो, अंधार खाऊन सूर्य दिशा उजळतो, तसंच मी माझं भान जेव्हा खाल्लं जातं तेव्हा मी माझेपणाचं भान खाणारं ध्यान उद्भवतं. म्हणून ध्यान हे अकस्मात येतं. सूर्य हा अकस्मात येतो, दिवस हा अकस्मात येतो आणि अकस्मात येणारं ध्यान सूर्य दिवस अनुक्रमे मी मज भान अकस्मात जाते तेव्हाच ध्यान चिंतन यांचा उद्भव प्रकटीकरण संभवते. म्हणजे मी जायला आणि ध्यान यायला, रात्र संपायला आणि सूर्य उगवायला, अंधार खाऊन नष्ट व्हायला आणि दिशा उजळायला, ही हा एकच संधी आहे. म्हणजे रात्र गेली याचा अर्थच दिवस आला, मी गेलो याचा अर्थच ध्यान आलं आणि अंधार गेला याचाच अर्थ सूर्य प्रकटला. म्हणजे या पॉइंटला संधी म्हणतात. म्हणजे दिवस आणि रात्र हा जो संधी याचा जिथे मिलाप झाला
त्या मिलाप बिंदूवरती दिवस नसतो, रात्र नसतो. तिथे फक्त आणि फक्त काय असतं, दिवस रात्र हे भेद नष्ट करणारी शक्ती असते. म्हणून रात्र नष्ट करणारी शक्ती जागृत झाली, दिवस आला, अंधार गेला, सूर्य आला, वैयक्तिक भान गेलं आणि ध्यान आलं, असा त्याचा अर्थ आहे. बी स्वतःला जमिनीत गाडून घेते आणि त्याच्या त्यागातून झाड तरारून वर येते. देव आणि साधक दोन्ही वेगळेपणे नष्ट होऊन भक्त जन्मतो. गाय चारा खाते, तो चारा तिच्या पोटात गायब होतो आणि त्यातून दूध तयार होते. व्यक्ती माणसे येतात जातात, मात्र त्यांच्या येण्या जाण्यातून जीवन म्हणजे अस्तित्वाचा प्रवाह वाहू लागतो. पुरुषोत्तम योग असाच असतो. सुख दुःख, आशा निराशा, भास निराभास हे परस्पर विरोधी खेळ ध्यानमग्न असताना त्याच्या ध्यानात सहज व्हावे लयास जातात. पुरुषोत्तम योग असाच असतो. सुख दुःख, आशा निराशा, भास निराभास हे परस्पर विरोधी खेळ आहेत आणि हे खेळ जेव्हा ध्यानात असतो तेव्हा हे खेळ लयास गेलेले असतात. म्हणजे ध्यानामध्ये परस्पर विरोध नसतो. ध्यानामध्ये केवळ एकच अखंड ब्रह्मभाव किंवा योग वृत्ती असते. योग याचा अर्थच अखंड ब्रह्मभाव. जो माणूस ध्यानात असतो तो अखंड ब्रह्मभावी असल्याने तिथे ब्रह्म सोडून काहीच नसतं. तिथे सुख दुःख नसतं, तिथे जागृती सुषुप्ती नसते, तिथे उजाडणे मावळणे नसते, तिथे कोणताही परस्पर विरोधी भाव नसतो. तिथे भाव केवळ आणि केवळ एकमेव ब्रह्मभाव असतो. केवळ असणेपणाचा भाव असतो. या अर्थाने पुरुषोत्तम योग असाच साधला जातो किंवा साधतो. सुख दुःख, आशा निराशा, भास निराभास हे परस्पर विरोधी खेळ ध्यानमग्न असताना त्याच्या ध्यानात सहज व्हावे लयास जातात. हे सर्व मिथ्या, भ्रामक, विकारी, आलटून पालटून उदित अनुदित होणारे चक्र ध्यानाच्या म्हणजे ध्यान लागलेल्याच्या केवळ असणेपणात किंवा कैवल्यात पूर्णपणे गतिशून्य होते. हे या सर्व गोष्टी गतिशून्य होतात म्हणजे लयास जातात. सारे काही ध्यानात मिटते, मावळते. इतकेच नव्हे तर ध्यान करणाराही ध्यानात नष्ट होतो. ध्यान सर्व काही गिळंकृत करून स्वतः मात्र अजाणतेपणे उरते. सारांश, अशा या केवळ असणेपणात किंवा कैवल्य ध्यानात ध्यानकर्त्याचाही मागणूस राहत नाही. मी हे केंद्र नष्ट होऊन सर्वत्र केवळ ध्यान स्पंदित राहते. विना पुरुष, विना केंद्र, व्यक्ती विना ध्यान म्हणजे पुरुषोत्तम योग. नीट ऐका. विना पुरुष, विना केंद्र, विना व्यक्ती ध्यान म्हणजे पुरुषोत्तम योग. सर्वात उत्तम पुरुषाला साधलेला योग जेथे पुरुषच मावळलेला असतो अशा केंद्र विरहित ध्यानातच ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचे मूळ आदी कारण सोहम हौसो रूपी नाद ब्रह्म स्पंदनात असते. हे सोहम हौसो रूपी हे जे नाद ब्रह्म स्पंदनात आहे तिथे ध्यानी नसतोच, केवळ ध्यानच असते. आणि असा ध्यानी जो आहे त्याला गिळंकृत करणारे जे ध्यान असते त्या ध्यानालाच किंवा त्या भावालाच पुरुषोत्तम भाव म्हणतात. तिथे पुरुषोत्तम आहे, तिथे वेगळा पुरुष, वेगळी व्यक्ती अशी असत नाही. म्हणून पुरुषोत्तम योगी अपौरुषेय असतो. यालाच पुरुषोत्तम योग असे म्हणतात. आता हे सर्व सांगितलेलं आहे. काव्य ऐकलं तिथे अर्थ लक्षात आल्यामुळे आपोआपच काव्य सोपं जाईल. ते काव्य असं आहे. मी मज भाव अवचित जाई, अकळत तेव्हा ध्यान उद्भूत होई. सरता रजनी दिनमणी येई, अंधकार गिळुनी दिन उजळीत जाई. बीजभूमी मरे तरु तरतरे, भक्ता अंगी देव साधकही सरे. खाई सारा धेनू क्षीर देत राही, व्यक्ती जाई येई जीवन ते राही. सुख दुःख आशा निराशेचा खेळ
भास निराभास एकत्वात मेळ, ध्यानात मिटतो ध्यानी तो मरतो, पुरुषोत्तम योगी अपौरुषेय असतो, पुरुषोत्तम योगी अपौरुषेय असतो. असतो. धन्यवाद. शुभ दिन, सुप्रभात. ध्यानामध्ये असताना केवळ ध्यानच असते, ध्यानी नसतो. मी माझे केंद्र नष्ट केल्याखेरीज ध्यान उद्भवत नाही. आणि जिथे केवळ ध्यान आणि ध्यान आणि ध्यान असते तिथेच केवळ ब्रह्म असते. असे ध्यान, असे ब्रह्म यालाच पुरुषोत्तम म्हणतात. जिथे व्यक्ती कोणी नसते, केवळ आणि केवळ अखंड केवळ असणेपणाचा कैवल्य भाव असतो. अस्तु. सुदिन, सुप्रभात.